हॅलो हॅलो. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदा शिरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानाचं आता रणांगणामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि रणांगण म्हटलं की युद्ध, युद्ध म्हटलं की संहार. तर हे क्रिकेटचं युद्ध आहे, इथे संहार असणार नाही. तर इथे रक्ताचे नाही तर धावांचे पाठ वाहणार आहेत आणि त्याचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सामन्याला आपण या ठिकाणी आता सुरू करतोय. मॅच आहे भाई भाई साकडी विरुद्ध ओम साई ग्रुप बारसगाव वरद. या दोन बलाढ्य संघांमध्ये पहिल्या फेरीचा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाचा पहिल्या सामन्यातला विजेता तर ओमकार महाडिकनं टाकलेलं शेवटचं अत्यंत प्रभावी षटक, योगेश पेनकरच्या 18 धावा आणि त्या जोरावरती पहिल्या सामन्यामध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स महाडनं विजेतेपद संपादन केलं, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. तर या सामन्यातला विजेता कोण असणार आहे याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. जाऊया मैदानामध्ये जिथे भाई भाई साकडी संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओमसाई ग्रुप बारसगाव वरड संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. चांदे मैदान महाड शहराची क्रीडा संस्कृती, क्रिकेट संस्कृती जोपासणारं हे मैदान आहे. या बाजूला आपण पाहतोय श्रीमान दगडूशेठ पार्टे इंग्लिश मीडियम स्कूल, या बाजूला परांजपे विद्या मंदिर, समोरच्या बाजूला तंत्रनिकेतन. असा हा एज्युकेशन हब आहे. इथे महाडचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले. संपूर्ण जगभरात महाडला त्यांनी प्रसिद्ध केलं आणि अशाच या मैदानामधून असे काही खेळाडू घडलेत. यास पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, एक टप्पा आणि सीमारेषेच्या अगदी बाहेर जाईल. सुरुवात होते चौकाराने, पहिला चौकार. पाटील, वाह, सुंदर बॉल, सुंदर बॉल, गुड लेंथ वरती टाकला. आता बऱ्याच वेळा काय होतं की लेदर बॉल आणि टेनिस बॉल यामध्ये खूप फरक पडतो. आपण 1 मीटर 2 मीटर मध्ये जो बॉल टाकला जातो त्याला ओव्हर पिच किंवा फुलर लेंथ असं म्हटलं जातं. 2 ते 4 मीटर मध्ये गुड लेंथ असतो, 4 मीटर ते 6 मीटर मध्ये आपण शॉर्ट ऑफ गुड लेंथ म्हणतो आणि शॉर्ट पिच म्हणजे 8 मीटर. पण टेनिस बॉल मध्ये ते परिमाण वापरलं तर ते योग्य ठरत नाही, कारण जो बाउन्सर असतो, जो छातीवरती येतो बॉल, तो जर 8 मीटरला आपटला ना टेनिस बॉल मध्ये तर तो डोक्यावरून जातो, तो वाईडच ठरतो. बाउन्स मोठा असतो, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी जो 6 मीटर पर्यंत 6 ते 4 मीटर पर्यंत आपटलेला बॉल असतो, जो शॉर्ट ऑफ गुड लेंथ असतो, त्याला आम्ही टेनिस बॉल मध्ये बाउन्सर म्हणतो किंवा आखूड टप्प्याचा चेंडू म्हणतो. आणि तोच अंतर मग थोडंसं पुढे जातो. इथे पाहायचंय बाहेरची कड होती, हवेमध्ये जरूर चेंडू होता, मात्र शॉर्ट थर्ड मॅन मागे, चेंडू पकडण्यात अपयश येते. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. ओमसाई ग्रुप बारसगाव वरद संघ फलंदाजी करताना बघायला मिळतोय आणि 7 धावा फलकावरती लागतायत पहिल्या षटकामध्ये. जिथे पॉवर प्ले आहे, 2 षटकांचा, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील, त्यामध्ये डीप लॉंग ऑफ आहे आणि मला वाटतं मिड विकेट आहे. हे 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. उजव्या हाताने उर्दू विकेट, यस यस यस, बेल्स खाली पडतायत आणि फलंदाज इथे होईल बाद. पहिला धक्का. अध्यक्ष माननीय सुधीरभाई शेठ इथे उपस्थित आहेत मान्यवरांच्या कक्षामध्ये.
तर मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सुदेश कलमकर अध्यक्ष फ्रेंड्स ग्रुप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. शिवतेज पाटीलनं पहिल्या षटकामध्ये संघाला यश मिळवून दिलेलं आहे आणि संघनायकाचा निर्णय यशस्वी ठरवलेला आहे. टॉस जिंकून त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्याच षटकामध्ये यश प्राप्त करतोय शिवतेज पाटील. गोलंदाज शिवतेज आहे तर अल्तमश असेल स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला सैफ अमीर बाद होतोय. सलामीची जोडी या ठिकाणी माघारी परत मिडल ऑर्डर्स अल्तमश मैदानामध्ये दाखल तिसऱ्या क्रमांकावरती, तर गोलंदाज शिवतेज इथे तयार आहे. यस, चांगला चेंडू उजव्याच्या बाहेर थोडासा आपण म्हणतो की गुड लेंथ वरती आपटला होता. आपटल्यानंतर बाउन्स देखील चांगला मिळाला आणि पहिलं षटक इथे संपणार आहे. चांगलं षटक राहिलं, एक गडी बाद 7. चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी खेळवला जाणारा सामना आहे तो इरफान 11 वहूर वर्सेस अलिजा झारा 11 चांडवे. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि थोड्या वेळातच या ठिकाणी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात परांजपे विद्या मंदिराच्या बाजूनं. गोलंदाज इथे तयार आहे निशी कर्णेकर. हे मोठं नाव आहे निशी कर्णेकर, म्हणजे महाड परिसरामध्ये मी खूप वर्षानंतर आलोय, मात्र निशी कर्णेकर हे नाव सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आमच्या कानावरती येत असतं. आमच्या समोर देखील निशीला आम्ही पाहिलेलं आहे खूप वेळा. 2009ला मी महाड शेजारीच बिरवाडी या गावामध्ये आलो होतो स्पर्धेच्या निमित्तानं, समालोचनाच्या निमित्तानं. त्यानंतर 16 वर्षानंतर पुन्हा एकदा महाड शहरामध्ये येण्याचा योग लाभलेला आहे. त्यासाठी फ्रेंड्स ग्रुप सन्माननीय अखिलजी जोशी सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. प्रेषित बागडे सरांचंही मनापासून धन्यवाद देतो की पुन्हा एकदा आपल्या समवेत येता आलं. तर पाहायचं निशी कर्णेकर गोलंदाज उजव्या हाताने ओव्हर द विकेट. बॅकफूट वरून पंच केला चेंडूला अक्रॉस द बॅट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने पोहोचतोय तिथे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि धावफलकावरती 8. एक धाव जोडत धावफलक निश्चित पुढे जातो. 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे मोठे फटके तर गरजेचेच असतात. जितकी कमी षटकं क्रिकेटमध्ये तेवढी जास्त आक्रमकता आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटनं तर अक्षरशः वेड लावले अलीकडे. निशी कर्णेकर वाह, चेंज ऑफ फेस, टप्पाही चांगला होता आणि चेंडूला जे वळण मिळालं. खरं तर मातीच्या विकेटची ही खासियत असते, ज्यावेळेस सिमेंट विकेट असते त्यावेळेस तुम्हाला एवढा मोठा टर्न मिळत नाही, एवढा मोठी मोमेंट मिळत नाही. परंतु निशी कर्णेकर सारखे जे गोलंदाज आहेत ते फिंगर बोट फिरवतात चेंडूवरती, चेंडू गरा गरा फिरतो. स्लोवर 1 चांगला चेंडू होता. इथे गती परिवर्तन केलं, लेंथ देखील चांगली होती. इथे फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारा हा चेंडू होता. एक धाव जरूर प्राप्त होऊ शकते इथे फलंदाज अल्तमशसाठी आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 9 धावा. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना ओम साई ग्रुप बारसगाव वरद. वाह, बॅकफूट वरून कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे समोर आणि एक धाव. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे मी आजपर्यंत पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवू शकता तुम्ही. जास्तीत जास्त 7 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत. त्यामुळे ही एक चांगली संधी असते गोलंदाजासाठी, ती निश्चित चांगली गोष्ट आहे. वाह वाह, कडक, सुपर कडक, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. अत्यंत देखना फटका षटकार. फटका क्रिकेटमध्ये अलीकडचा आहे. 1990च्या अगोदर क्वचित प्रसंगी एखादा फटका खेळला होता इनसाइड आउट, आता सर्रास खेळला जातो.
यस, इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, लोवर फुलटॉस होता, मात्र गती कमी केली होती, फ्लाइट होती चेंडूला, शांत डोक्याने ड्राईव्ह केला चेंडू आणि सेन्सिबिलिटीचं प्रदर्शन दाखवलं फलंदाजाने. 2 षटकांचा खेळ इथे संपेल. 18 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हॅलो. ओम साई ग्रुप बारसगाव वरात. माळी वॉटर सप्लायरचे मालक श्री केशव माळी या ठिकाणी आपल्या आमंत्रिताच्या कक्षामध्ये आलेले, मी त्यांचं प्रेस ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि प्रवीण चांदोरकर यांना बापू यादव यांना विनंती करतो की आपण त्यांचं सन्मान करायचा आहे. माळी वॉटर सप्लायचे मालक श्री केशव माळी, ज्यांनी मैदानाची भूमिका अगदी आपल्या सेवेतनं दिली, तेच या ठिकाणी आपला सत्कार घेत आहेत. आमचे परेड ग्रुपचे जे सदस्य श्री बापू यादव यांच्या हस्ते. या स्पर्धेमध्ये एक अनोखा नियम आपण स्पर्धेसाठी आणलेला आहे आणि तो म्हणजे गेल्या 25-30 वर्षामध्ये पहिल्यांदाच महाड मॅनेजमेंट, फ्रेंड्स ग्रुप महाड या ठिकाणी घेऊन येत आहे. तो नियम म्हणजे प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक इनिंगचा पहिला बॉल हा फ्री हिट आहे. त्यामुळं पहिल्या बॉलवरती कोणताही फलंदाज बाद होणार नाही या स्पर्धेमध्ये. आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला घरी खेळ म्हणजे प्रॅक्टिस करायचो, क्रिकेट खेळायचो, त्यावेळेस पहिला बॉल ट्राय बॉल असायचा. कोणी असेल तर एक ट्राय बॉल टाक म्हणायचो आणि मग तो ट्राय बॉल आला की मग तिथून पुढे मॅच सुरू व्हायची. म्हणजे त्या ट्राय बॉलला रन पण नसायच्या, तो बॉल काउंट पण व्हायचा नाही, तिथे आउट पण व्हायचं नाही. पण इथे सुद्धा बॉल काउंट होणार आहे पण आउट होणार नाही फलंदाज. हा असा बॉल आहे, फ्री हिट बॉल पहिला बॉल. आणि खूप छान संकल्पना आहे, नाविन्य या संकल्पनेमध्ये, कारण अजूनपर्यंत कुठेही मी तरी बघितलं नाही की अशा प्रकारची संकल्पना राबवलेली आहे. फ्रेंड्स ग्रुप महाडचं त्यासाठी धन्यवाद. या सुंदर फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल. 6 धावा. ऑन आपण पाहिला, अत्यंत देखना फटका फलंदाज साहेबच्या बॅट मधून. 24 धावा फलकावरती. ओम साई ग्रुप बारसगाव वरद. तर यानंतरची मॅच इरफान 11 वहूर विरुद्ध अलिजा झारा 11 चांडवे. संघनायकांना विनंती, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या. 1 षटक राहिले या इनिंगचं, तर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि बरोबर इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. जाऊया मैदानामध्ये. इथे सावित्री नदीच्या बाजूने टाकलेला दुसरा चेंडू आकाशामध्ये भिरकावलाय. सुंदर फटका, डीप लॉंग ऑफ, डीप मिड विकेटला मात्र झेल होईल आणि फलंदाज बाद. झेल सीमारेषेवरती मिड विकेटला टिपला गेला आणि बाद झालेला फलंदाज इथे आहे सैफ. आयकॉन आहे सैफ टोकन. सैफ बाद होऊन परततोय. आयकॉनला बाद करण्यात यश इथे प्राप्त होतोय. गोलंदाज शिवतेज पाटीलला दुसरं षटक टाकतोय शिवतेज पाटील. पहिलं शिवतेजने टाकलं होतं, त्यानंतर त्याचे दुसरं षटक आहे. यश त्याला पहिल्या षटकामध्ये मिळालं होतं, या षटकामध्ये देखील मिळतंय. नवीन फलंदाज अक्रम, स्ट्राईक एंड वरती असणारे अक्रम. यास परत एकदा उचललाय चेंडू, मात्र लॉंग ऑफ यावेळी चेंडू खाली. अप्रतिम झेल, पाठोपाठ अजून एक फलंदाज बाद.
इरफान 11 वहूर आणि अलिजा झारा 11 चांडवे दोन्ही संघनायकांनी व्यासपीठाकडे यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. जबरदस्त मॅच. दुसऱ्या षटकामध्ये काहीशा धावा आल्या होत्या तर शिवतेज पाटीलनं पुन्हा एकदा आक्रमणात अजून धार आणली आणि उंच फटके मारण्याच्या प्रयत्नात फलंदाजांना झेलबाद केलेले. एक मिड विकेटला त्यानं सैफला तर अक्रमला डीप लॉंग ऑफला बाद केले. लागोपाठ 2 फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो गोलंदाज शिवतेज पाटील. एक चांगली उपलब्धी असते कुठल्याही गोलंदाजाचं, एक स्वप्न असतं की मला विकेट हॅट्रिक मिळावी. आपण पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास वन डे क्रिकेटमध्ये 51 खेळाडू आहेत की ज्यांनी हॅट्रिक नोंदवलेले आहे. 46 टेस्ट क्रिकेटमध्ये आहेत. 42 खेळाडू T20 क्रिकेटमध्ये आहेत ज्यांनी हॅट्रिकची नोंद केलेली आहे. यस 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 यस. सातली कड लागली. फलंदाज नशीबवान ठरला. तिथे मिळत आहेत 4 धावा. धावा येतील 28. 3 बाद 28. हॅट्रिकची संधी होती इथे गोलंदाजाला, मात्र ही हॅट्रिक होऊ शकली नाही. भारताकडून आपल्याला माहिती आहे कुलदीप यादव असा खेळाडू आहे की त्याने 2 हॅट्रिक नोंदवलेले आहेत. एक मात्र आहे कुलदीप यादव. यस. फुल टॉस सेंड होता. फ्लिक केला. मनगटाच्या साहाय्याने फिरवण्याचा प्रयत्न इथे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 धाव इथे येणार आहे. धावफलकावरती 29 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये फलंदाजाला थोडासा बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडलंय. या अगोदर पहिल्या षटकामध्ये चांगलं आक्रमण बघायला मिळालं होतं, त्यानंतर यश मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या भरपूर, मात्र शिवतेजनं पूर्ण रोखलेल्या आहेत या धावा. ओ हो हो हो. शॉट ताकद होती या फटक्यामध्ये. पुल होता मात्र प्रचंड ताकदवान. षटकार. गोलंदाज शिवतेज पाटीलला 2 फलंदाजांनी या षटकामध्ये बाद केलं, मात्र धावा देखील तेवढ्याच खर्च झाल्या. तब्बल 16 धावा या षटकातून आलेल्या आहेत. तर धावफलकावरती बघा 35 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. शिवतेजची 2 षटकं पूर्ण झाली. 24 धावा खर्च केल्या. 3 फलंदाजांना त्यानं बाद केलेला आहे. विकेट्स जरूर काढल्या, मात्र त्यासाठी खर्च जास्त झालेला आहे. आणि असंच होतं बऱ्यापैकी, जे गोलंदाज विकेट्स मिळवतात ते जास्त खर्चिक असतात आणि काही गोलंदाज विकेट कमी मिळतात त्यांना, मात्र ते इकॉनॉमिकली देखील बेस्ट राहतात. जसप्रीत बुमराला आपण बघतो विकेट थोड्या कमी असतात, मात्र तो किफायतशीर असतो, इकॉनॉमिकली बेस्ट असतो. आम्ही अजित आगरकर बघितला तर अजित आगरकर धावा खर्च करतायचा, इकॉनॉमी 5.5-6च्या दरम्यान असायचा, मात्र विकेट भरपूर काढायचा. सगळ्यात वेगवान 50, वेगवान 100, वेगवान 200 हे रेकॉर्ड होते अजित आगरकरचे. हॅलो ऑपरेटर आवाज प्रेक्षकांपर्यंत जात नाही अशी तक्रार आहे प्रेक्षकांची. प्रेक्षकांपर्यंत आवाज जात नाही अशी तक्रार आहे. बघा, त्यासाठी काही योजना वेगळ्या करायच्या असतील तर करा. यस, कडक, अत्यंत सुंदर, मात्र फसलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत चेंडू खाली. अखेर सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश आलंय का? पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहू. या 4 रन, खणखणीत चौकार.
बघा चौथं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. सैफच्या पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि धाव फलकावरती धावा 39. ओम साई ग्रुप बारसगाव वरद संघ पुन्हा एकदा झेप घेण्याचा प्रयत्न आहे. काही विकेट्स जरूर त्यांच्या पडल्यात, मात्र त्यानंतरही मोठे फटके इथे येत आहेत. अनिकेतच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. अल्तमशनं या अगोदरचा जो हॅमर शॉट खेळला होता अत्यंत तगडा होता, ताकदवान होता षटकार, मात्र तो आता नॉन स्ट्राईक एंडला आहे. परांजपे विद्यालयाच्या बाजूनं गोलंदाजी इथे सुरू झालेली आहे. चौथ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती अनिकेत, फलकावरती धावा 39. चांगला फटका इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफला 6 धावा. सुंदर. तिचे फलकावरती धावा 45. तगडी फलंदाजी अनिकेत. खरं तर अनिकेतचा क्रमांक आहे 5वा. 5व्या 6व्या क्रमांकावरचे फलंदाज असेच भयानक असतात. त्यांना यास्काडक परत एकदा उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक. ओ हो हो, टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. लॉंग ऑफला विचमॅन चेंडू, षटकार काही झालेला नाहीये, मात्र क्षेत्ररक्षकाने काय उंच उडी मारली. म्हणजे आम्ही इतिहासामध्ये असं ऐकलेलं आहे, असं वाचलेलं आहे की हनुमानांनी धनुष्कोडीवरून उडी मारली होती, ते श्रीलंकेत गेले होते. मला वाटतं त्याच्यानंतरचा दुसरा कोणीतरी प्राणी असेल की ज्याने एवढी उंच उडी मारली. इथे अल्तमशचा प्रयत्न होता अक्रॉस द बॅट खेळायचा, मात्र बॅटवरती चेंडू नाहीये. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धाव फलकावरती धावा आहेत 47. 3 गडी बाद 47 धावा. या षटकामध्ये काही मोठे फटके, विशेषतः अनिकेत कडून मोठे फटके आलेले आहेत. सहजपणे त्याने इनसाइड आउट जे लॉंग ऑफला 2 फटके मारले होते, लाजवाब होते. आणि तोच अनिकेत परत एकदा स्ट्राईक एंड वरती सामना करणार आहे साहेबचा. यावेळेस पूल केला, गॅप मोठा आहे तिकडे, स्क्वेअर लेगला 4 रन. सुंदर. धाव फलकावरती बघायला मिळत आहे टीम ओम साई ग्रुप बारसगाव वरद संघाचं. कमालीची फलंदाजी. अनिकेत ज्या पद्धतीने खेळतोय जणू काही चेंडूचं त्याचं मागच्या जन्मीच वैर आहे, या जन्मी तो काढतोय. ओहो हो, इथे पाहायचे हा अप्पर कट होता, मात्र उंच उडी मारून अप्पर कट खेळला त्यानं. बऱ्यापैकी स्कूप खेळाडू अशा प्रकारचा फटका खेळतात, दोन्ही पाय उंच उडी मारून चेंडूला स्कूप करतात. इथे अप्पर कट करायचा प्रयत्न होता अनिकेतचा. 1 धाव तिथे मिळेल. 4 षटकांचा खेळ संपला. 52 धावा. धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओम साई ग्रुप बारसगाव वरद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर यस 4 षटक संपलेली आहेत आणि शेवटचं षटक आता इथे शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज चांगले फॉर्म मध्ये आहेत. एक षटकार अल्तमश कडून आलाय, तर 1 षटकार आणि 3 चौकार अनिकेत कडून आलेत. त्यामुळे या दोघांकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे डेथ ओव्हर मध्ये. गोलंदाजांसाठी हे चॅलेंजिंग ओव्हर्स असणार आहे. मगाशी आपण पाहिलं होतं ज्यावेळेस चॅम्पियन स्पोर्ट्स महाड क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळेस शेवटचं षटक ओमकार महाडिकनं टाकलं. काय ओव्हर टाकली त्याने. डेथ ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाजही बाद केला. एकूण 2 फलंदाज त्या षटकामध्ये बाद झाले. तर पाहायचं या अशा प्रकारचा एक स्पेशलिस्ट गोलंदाज या षटकांसाठी हवे असतात. यावेळेस भाई साकडी संघ कोणता गोलंदाज घेऊन येत आहे ते पाहायचं आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
आणि हा निर्णय सुरुवातीला यशस्वी दिसत होता आपल्याला. ज्यावेळेस शिवतेजला पहिल्या षटकामध्ये यश मिळालं, शिवतेज तिसऱ्या षटकामध्ये आला, तिथे 2 फलंदाज त्याने बाद केले. मात्र तिथून पुढे जमलेली जोडी आपण बघतोय, अल्तमाश आणि अनिकेत या दोघांची जोडी जमलेली आहे. वेगानं धावा बनवल्यात मागच्या 2 षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांनी. शेवटचं षटक आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. यास बॅकफूट वरून अनिकेत ऑन फायर, आग लावतोय सीमारेषेला. खणखणीत षटक. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, या झिरमिर धारा नाही ते या मुसळधार पावसांच्या धारा आहेत. प्रेक्षकांना विनंती, आपण थोडस बाजूला जा. तो जो श्वान आहे मैदानामध्ये त्याला बाहेर जायला जागा द्या. तो बिचारा घाबरलाय खूप. बाहेर कुणी त्याला हाकलू नका, अजिबात काही बोलू नका, त्याला जागा करून द्या बाहेर जायला. त्याला जायचंय बाहेर. यस, आम्ही चर्चा करत होतो की झिरमिर झिरमिर पाऊस झाला नाही, या मुसळधार पावसाच्या. अनिकेत अनिकेत बरसतोय इथे मैदानामध्ये, पाऊस पाडतोय. ओ हो हो हो, मागे आला तो बॅकफूट वरून. विकेटच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पंच करायचा होता त्याला, फसला. तर पाहायचंय DRS कॉल येतोय फॉर वाईट. यस, बॅटर्स आणि त्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अनिकेत असा बरसलेला आहे. 2 षटकार आणि 3 चौकार अनिकेतच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलेत. त्याचबरोबर त्याने एकेरी धावा देखील घेतलेल्या आहेत. 3 धावा सिंगल आहेत त्याच्याकडून. चांगली फलंदाजी, जिथे गरज आहे मोठा फटका तिथे तो खूप चांगला फटका आणि परफेक्ट मध्यावरती येतोय बॅटवरती त्याचा चेंडू. आणि त्यामुळेच चेंडू सुद्धा गपगुमान सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिलेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत इथे येतोय. तर रेफरल अनसक्सेसफुल, वाईट साठी DRS कॉल होता, मात्र तो असफल ठरलेला आहे. अजून एक DRS कॉल असेल पुढच्या काही चेंडूंसाठी. मात्र बघा इथे चांगला चेंडू आहे, फेअर बॉल. बॅटर रीच टू दी बॉल, हा जो नियम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळामध्ये आलेला. फलंदाज शफल होतात, पुढे जातात, मग गोलंदाजांना काही चान्स राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते किती शफल होत आहेत तेवढा रीच देखील त्यांचा वाढतो. बॅकफूट वरून या अगोदर या प्रयत्नात होता, आता यशस्वी. खणखणीत षटकार अनिकेत. एकदा सुरू झाला की तो थांबत नाही. अनिकेत थांबायचं नाव घेत नाही. उंच फटका, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थांबावं लागेल अनिकेतला. धक्का चौथा. विजय इथे याचबरोबर अनिकेत बाद होणार आहेत. 33 धावा अनिकेतने आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. मात्र 11 चेंडूमध्ये 33 धावा, एक जबरदस्त खेळी. 5व्या क्रमांकावरती येऊन त्याने साकारली. धावफलकावरती धावा 64 असतील 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओम साई ग्रुप बारसगाव वरद 4 बाद 64. तर शेवटचं षटक इथे सुरू आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, एक्स्ट्रा कव्हर तिथे खाली चेंडूच्या, आणि याबरोबर 5वा फलंदाज बाद. 5 गडी बाद 64 आणि याच बरोबर हॅट्रिक.
पुढील सामना जो खेळला जाईल तो इरफान 11 वहूर वर्सेस अलीजा झारा 11 चांडवे या दोघां संघांचे संघनायक यांनी व्यासपीठावर यायचं आहे नाणेफेकीसाठी. या संघाच्या नाणेफेकीसाठी मी या ठिकाणी विनंती करतो श्री सुधीरभाई शेठ यांना की आपण नाणेफेक करून घ्यायचे. इरफान 11 वहूर वर्सेस अलीजा झारा 11 चांडवे. शेवटचा चेंडू हॅट्रिक बॉल, चेंडू आकाशामध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार. 70 धावा. संपलेला आहे मॅच आपण बघतोय. भाई भाई साकडे विरुद्ध ओमसाई ग्रुप बारसगाव वरद. भाई भाई साकडे 11 टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओमसाई ग्रुप बारसगाव वरद संघाला फलंदाजीला निमंत्रण दिलं आणि काय स्वीकारलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 70 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये उभ्या राहिल्यात आणि 71 धावांचं आव्हान भाई भाई साकडी संघाविरुद्ध आहे. सैफनं सलामीला 2 षटकार 1 चौकार ठोकत 21 धावा. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जयवंत दळवी उपस्थित राहिलेत. मी त्यांचं फ्रेंड ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि फ्रेंड ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरुण जैतपाल यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. अरुण जैतपाल. अनिल आजगरे यांना विनंती करतो की आपण जयवंत दळवी यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्या आमंत्रित कक्षामध्ये महेश सावंत उपस्थित आहेत. मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि संजय गांधी यांना विनंती करतो की आपण महेश सावंत यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. मी संजय गांधी यांना विनंती करतो की आपल्या आमंत्रित कक्षामध्ये महेश सावंत उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे. यानंतरचा सामना इरफान 11 वहूर विरुद्ध अलीजा झारा 11 चांडवे. तर इथे इरफान 11 वहूर संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी कळवलेला आहे. ही मॅच संपल्याबरोबर आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये चला. दोन्ही संघांना विनंती, अलीजा झारा 11 चांडवे आपण देखील फलंदाजीसाठी तयार राहा. तर आज आपले सर्वांचे सहकारी या स्पर्धेतलं सुकाणू ज्यांच्या खांद्यावरती आहे, सन्माननीय उमेश जगताप सरांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळं त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन देखील होतंय आणि बरोबर अंपायरचं काम देखील करण्यासाठी ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. मला वाटतंय फ्रेंड्स 11ला मी विनंती करेल की आजच्या दिवस त्यांना पंचांचं कामाची जबाबदारी ठेवू नका. त्यांना त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी वेळ जरूर मिळाला पाहिजे, कारण वाढदिवस हा एक अनोखा आणि आनंदाचा मोरे ड्रायक्लिनरचे मालक योगेश मोरे यांना मी विनंती करतो की कृपा आपण व्यासपीठावर यायचंय.
मी राहुल शेठ यांना विनंती करतो की कृपया आपण आपले मित्र आणि आपल्यावर सदैव प्रेम करणारे मोरे ड्रॅगनरचे मालक श्री योगेश मोरे यांचा छोट्याखानी सत्कार करायचा आहे. मॅचला सुरुवात होते. पहिला डाव संपलेला आहे. दुसरा डाव सुरू होते. 71 धावांचा पाठलाग भाई भाई साखळी संघासमोर. आणि पाहायचा हा कसा होईल ऐकूया पुन्हा एकदा हर्षल मुंडे सरांच्या आवाजात. थँक्यू. हल हल यस. इनिंगचा पहिला बॉल फ्री हिटचा असणार आहे आणि ह्या गोष्टीकडे मी लक्ष वेधून आपण मॅचला सुरुवात करूया. धन्यवाद नरेश ढोमे सरांचा आवाज आपण ऐकताय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉलवरती 6 धावा. डीजे ची स्पर्धा स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 चे भव्य पर्व. पुढचा बॉल मॅच आतमध्ये नक्की काय घडामोडी आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग करण्यासाठी ॲज अ प्रीमियर लीग म्हणून यशस्वी कर्णधार किंबहुना रुहा तालुक्यातून येत असताना रोट खुर्द त्याचं गाव निशी कर्णेकर मैदानावरती बॅटिंग मार्कवरती खेळतोय. पहिला बॉलवरती 6 धावा आल्यानंतर एक डॉट बॉल आला होता आणि तदनंतरचा मात्र हा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. निशीच्या साथीला खेळत असताना महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय रोशन मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळाला. निशीला माहिती आहे अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. मोठा फटका स्ट्रोक हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अनिकेत चव्हाण सेफ झोन सेफ हँड. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ज्या अनिकेतनं बॅटिंग केली तो अनिकेत आता फिल्डिंग मार्क वरती सुद्धा अव्वल दर्जाचं काम करेल. फलंदाज क्रमांक पहिला निशिबाद. मिळाली आणि जशी पहिली विकेट आली आहे ना तसा मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक महत्वाचा खेळाडू अगदी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारा हा मुरुड तालुक्याचा वैशिष्ट्य आहे. पण त्याही पलीकडे मुरुड तालुक्याचं क्रिकेट सुद्धा बहुचर्चेचं आहे आणि हेच सांगण्यासाठी मुरुड तालुक्यातील एक महत्वाचं सुरई गाव आणि त्या सुरई गावाला बिलॉंग करणारा शिवतेज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. मुरुडचा सुपरस्टार किंवा आपण जर पाहिलं तर गावं मर्यादित क्रिकेट खेळत असताना सुरई गावाला ज्यानं 7 समुद्र पार नेण्यासाठी प्रयत्न केले तोच शिवतेज पाटील आज ॲज अ आयकॉनची भूमिका बजावत असताना मैदानावरती दाखल झालाय. महत्वाचा खेळाडू षटकातील आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती अल्तमश आपण पाहतोय. खोलातला बॉल होता. बॅकफुटला जात असताना पंच करायचा होता. बॉल अगदी मिड ऑफ मधून पुढे जात असताना लॉंग ऑफ पर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे अनिकेत चव्हाण आहेत. अनिकेत चव्हाण सुद्धा ॲज अ आयकॉनची भूमिका बजावत असताना पाहायला मिळतात. अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्यानं शम्स 11 टीमसाठी खेळलंय. फुल टॉस होता. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. मोठी अपील सुद्धा झाली होती. आत्मविश्वास खूप सारा कमी पाहायला मिळेल किंवा त्याच वेळेला उत्साह बराचसा दाखवलाय आणि पाहता पाहता तिकडे मैदानाच्या आतमध्ये एक धाव मात्र कंप्लीट होताना बघायला मिळाली. त्या एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पहिल्या षटकातील आपण जर विचार केला 5 बॉल झालेत. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक अल्तमश महत्वाचा खेळाडू. ओ यावेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत मुरुडची गारगार हवा दाखवणारा हवाई सफर 6
षटकारानं, षटकाची सांगता षटकारानं. हा खेळ क्रिकेटचा. मधल्या घडामोडीमध्ये काय घडलं तर मधल्याच बॉलमध्ये विकेट सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळाली होती. म्हणजे गोलंदाजांचा बोलबाला आहे तेवढाच बॅटरचं सुद्धा. आणि सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर जे प्रेक्षक वर्ग पाहण्यासाठी आलेत ते सुद्धा आता वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. हे ड्रोन व्ह्यू अगदी आपण जर पाहिलं तर हे क्षणचित्र यस गग्गा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गग्गा गिरी यांची संकल्पना, वंडर स्पोर्ट्स इंडिया ह्या वाहिनीचं पडलेलं गोड स्वप्न. यस मी विनंती करेन आमच्या प्रेक्षकांना सीमारेषेच्या बाहेर जाणारे चेंडू हे मात्र सीमारेषेच्या आतमध्ये आपण लगेचच सुपूर्त कराल अशी आम्ही आशा बाळगतोय. कारण की ही स्पर्धा आपल्यासाठी आहे आणि आपलं प्रेम या स्पर्धेवरती असणं खूप सारं गरजेचं आहे. हा संपूर्ण व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात, ड्रोन व्ह्यू. सगळेच प्रेक्षक वर्ग घर बसला आनंद घेतात. तेही आज पाहत असेल. आज माझा मित्र किंबहुना आज माझा भाऊ ऑन स्क्रीन वंडर स्पोर्ट्स इंडियावरती पाहायला मिळाला होता. त्या मॅचचा आनंद घेताना. ओहो हो, यावेळीचा बॉल कमी गतीने टाकला, फिंगर रोल केले, बोटांची जादू दाखवली गेली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा बाहेरच्या दिशेला वळण घेणारा पाहायला मिळाला. त्याच वेळेला ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहूया नक्की काय घडलं होतं. बॉलिंग करत असताना चांगला दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी नवीन गोलंदाज ज्यावेळेला अमीर दाखल झालेत पहा ना, म्हणजे ॲज अ आयकॉन म्हणून खेळाडू टीममध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्याकडे मोठी गुणवत्ता आहे, पण त्या पलीकडे गावचे खेळाडू सुद्धा चांगले आहेत आणि म्हणूनच गावचे गोलंदाज जास्तीचे वापरले जातात. स्विच हिटचा फटका खेळला गेलाय. नशिबाची साथ, बॅटच्या टोला लागल्यानंतर बॉल थर्ड मान बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार. खाल्लू बाजा हा आलाच पाहिजे आणि डीजे ऑपरेटर आमचे सगळ्याच गोष्टींकडे त्यांचंही लक्ष केंद्रित आहे. यस पूर्णपणे पहिल्या मॅचमध्ये थोडं कोईनं फंबलिंग झालं, आमचं झालं, डीजे ऑपरेटरचं झालं, किंवा आमचे पंच, त्याच वेळेला यूट्यूब वाहिनी. पण मॅच पुढे चाललात ना तसं तसं कॉम्बिनेशन हे टीम सेट सगळ्याच होताना पाहायला मिळतात. कारण की आपण म्हणतो ना की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम वर्क. सर कोणत्या गोष्टीसाठी? LB साठी का? येस, लेग बिफोरसाठी रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू पंचांच्या निर्णयावरती आक्षेप मात्र इकडे घेण्यात आला. नक्की काय घडलंय या सगळ्याच घडामोडी मात्र आपण जर पाहिलं तर इकडे पाहिल्या जातील. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नॉट आउट. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक चिकी सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचं धावफलक हे मात्र आपण पाहतोय तब्बल 20 या आकड्यावरती धावगती पोहोचताना पाहायला मिळते. पुढे पुढे होईना धावा येणं गरजेचं आहे. 70चा पाठलाग करायचा, एक मोठी टोटल. पहिल्या मॅचमध्ये 45 धावा पाहिल्या, त्या अगदी आपण जर पाहिलं तर 3.3 मध्येच कव्हर झाल्या होत्या. माफी असावी 3.2 मध्ये, म्हणजे 3 षटकं आणि किमान आपण जर पाहिलं तर 2 बॉल वापरले गेले होते चौथ्या षटकाचे आणि तिकडे मॅच फिनिश झाली होती. आता ही मॅच शेवटपर्यंत जाणार का? फटका खेळलाय, पुन्हा सेफ हँड. तिकडे मात्र अनिकेत चव्हाण पाहायला मिळतात. दोन्ही आयकॉन, एक आयकॉनच्या हातामध्ये कॅच देऊन बसले, तिकडे एक मोठी विकेट. महत्वाचा खेळाडू शिवतेज पाटील मैदानाच्या बाहेर.
4 दिवस यशस्वीरित्या आपल्याला पुढे न्यायचे आहे आणि तुमचं पाठबळ हे आम्हाला खूप महत्वाचं राहील. ओ या वेळेला काय घडलं, कमी गतीने टाकला समोर, यष्ट्यांच्या समोर पकडले गेले. लेग B4 LBW नवीन बॅट अनसक्सेसफुल, म्हणजे दोन्ही टीमनं एक एक रिव्ह्यू इकडे गमावला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या समोर तिकडे ज्या काही गाड्या पार्क केल्यात गेटवरती, आपण एंट्रीवरती गाड्या पार्क केल्यात, विनंती करेन जर गाड्या कोणाच्या असतील तर आपण तिथून बाजूला हलवा. येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये आपण कुठेही गाडी पार्क करू नका, मी विनंती करेन. कारण की पहा, प्रेक्षक वर्ग म्हटलं की प्रेक्षकांची जागा आमच्या हृदयात आहे. किंबहुना ती तुमची गाडी तुमची जबाबदारी, ती आमची जबाबदारी आहे. कारण की प्रेक्षक तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. की तर त्यासाठी मी विनंती करेन आपली गाडी योग्य जागेवरती पार्क करा, जेणेकरून कोणत्याही दुसऱ्या वाहकाला त्रास होणार नाही. बॅट फिरवली आहे, बॅटचा फेस ओपन केला होता, आला आला मोठा फटका खेळायचा. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या 10.00 सरासरीनं 20 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमंत्रित कक्षामध्ये खरवलीचे सरपंच चैतन्य मामुनकर यांचं आगमन झालं आहे. मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य श्री सचिन शेठ यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा. यस, निश्चितपणे मात्र आपण पाहतोय सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, सगळ्यांना हवी हवी असणारी ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 भव्य आणि दैवित्यमान असं पर्व आपला समोर आहे. आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर दुसरा सामना, एका बाजूला टीम पाहायला मिळते भाई भाई साकडी, त्यांच्या वेपक्षामध्ये खेळत असताना ओमसाई ग्रुप बारसगाव वरण संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती महत्वाचा खेळाडू ॲज आयकॉन अनिकेत चव्हाण. पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेला येताना पाहायला मिळतील. अल्तमश आहेत तिकडे, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चांगला दर्जाचा बॉलला थांबवण्याचा पराक्रम, त्याच वेळेला बॉलची फेक योग्यरित्या, धाव मिळाली तिकडे 1 आणि त्या 1च्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल 21 धावा 21. याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटर फिरवली आहे, पण इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. धावा येत नाहीयेत, आता धावा बनत नाहीयेत, हा दबाव आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला निशीनं पहिल्या बॉलवरती षटकार खेचला होता ना, त्यावेळेला असं वाटायला लागलं होतं की 70 धावाही कमी पडतील का, पण नाही. पलटवार करत असताना लगेचच तिकडे मात्र आपण पाहिलं तर आमिरनं सांगितलं आम्ही कमी नाही आहोत, पण त्याही वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सैफ दाखल झाले. त्यांच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहतोय. पुढचा बॉल अनिकेत, याही वेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॉल मात्र तिकडे लॉंग ऑफ मध्ये स्टिअर झाला. फिल्डिंग चांगली झाली आहे, तिथे एकच धाव मात्र मिळेल आणि त्या एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना तब्बल 28 धावा या मात्र धावफलकावरती आत्तापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतील. 28 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र फलंदाज खूप मोठा स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत, कारण की
PWDच्या गेटवर काही जणांनी गाड्या लावल्या आहेत, तिथे SP साहेबांची गाडी येणार आहे, तर कृपया ज्यांनी गाड्या लावल्या त्या कृपया बाजूला करा. PWDच्या गेटवर काही लोकांनी गाड्या लावल्या आहेत, SP साहेबांची गाडी येणार आहे, तर कृपया आपल्या गाड्या बाजूला घ्या. मी पुढच्या मॅचचं टॉसचं लक्ष वेधन किंवा दोन्ही टीमचं लक्ष वेधन आपण रेडी राहायचं. टीम इरफान 11 वहूर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम अलिजा झारा 11 चांडवे. दोन्ही संघाने विनंती करेन आपण रेडी राहा, जिकडे आपली पुढची मॅच खेळली जाणार आहे. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने, जिकडे अनिकेत चव्हाण. खोलातला बॉल, ब्लॉक खोल लाईनचा बॉल होता. मोठी अपील झाली होती बॉलरची, कारण की तिकडे कीपरला विश्वास होता की बॉल लेग स्टिक मिस करतोय की काय. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बॉल जास्तीची उसळी घेणारा राहिलाय की काय. पाहता पाहता एक धाव मात्र स्कोरकार्डवरती प्लस झाल्यानंतर टीमची धावसंख्या ही मात्र तब्बल आपण पाहिले तर 30 धावा. म्हणजे पहा ना, अगदी 3 षटकं झाली, 10ची सरासरी राखली आहे. तुम्ही 30 पर्यंत पोहोचलात जरूर, पण तुम्हाला 70 पर्यंत पोहोचायचं आहे. कारण की जर 10ची सरासरी तुम्ही राखता तर 10च्या सरासरीनं जास्तीत जास्त 50 बनतात, पण 20 तुमचा पराभव होण्याची शक्यता आहे. मग जी गाडी फर्स्ट गिअरवरती चालतीये किंवा सेकंड गिअरवरती चालतीये ना, ती आता टॉपला घ्यावी लागेल. थर्ड फोर्थ किंवा आपण पाहिलं तर सध्याच्या गाडीला 6 गिअर सुद्धा गाडीला आलेत. मग 4 किंवा 6 या गिअरवरती गाडी चालवावी लागेल. म्हणजे बॅटरला षटकार किंवा चौकाराची भाषा बोलावी लागेल. आणि त्यासाठी इथे मात्र बॅटर सज्ज होतील. सैफ ज्याच्या बॅटमधून एक सिक्सर आला, त्याच्या साथीला खेळत असताना रोशन मैदानावरती आहे. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, सरळ बॅटनं धावा येत होता, बॅट उलटी केली आहे, अंगलट सुद्धा आलंय, विकेट येताना पाहायला मिळतीये. महत्वाचे खेळाडू महत्वाच्या क्षणी दुसऱ्या डावामध्ये सैफ बाद. खूप दिवसांनी भेट झाली आहे डीजे ऑपरेटर, कारण की या स्पर्धेला सगळ्यांनाच यायचं होतं. सगळ्यांचाच मात्र एकंदरीत मेळावा होतो या स्पर्धेला, कारण की दरवर्षी फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा होते. मैत्रीचं नातंच असं आहे ना, की अगदी आपण जर पाहिलं तर जपलं तर जिव्हापड जातं. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर जिव्हापड जपली जाणारी ही महाड नगरीची मैत्री आणि ही अतूट मैत्री अशीच वर्षानुवर्ष पुढे जावी अशी ईश्वरचरणी आपणही प्रार्थना करूया. कारण की फ्रेंड्स ग्रुप म्हटलं तर फ्रेंड्स ग्रुपची मानाची स्पर्धा आणि निश्चितपणे दरवर्षी अशी अग्रनामांकित अशी स्पर्धा कोकण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आज सुद्धा ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. 4 दिवस हा सोहळा सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर आनंद घेणार आहेत. आपण म्हणतो ना, गजर क्रिकेटचा पण सोहळा हा आनंदाचा, आणि तुम्हा आम्हा सगळ्यांनाच क्रिकेटचा खेळ आनंद देतोय. आणि तो आज आनंदाचा खेळ महाड नगरीमध्ये घेऊन आलाय. आणि निश्चितपणे स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक या मानाच्या स्पर्धेमध्ये सगळ्यांना घेऊन आलाय. तर या मॅचच्या दिशेनं अमीर बॉलिंग मार्कवरती पुढचा बॉल, लो व फुल टॉस, बॅकफुटला जात असताना ब्लॉक होल पद्धतीचा बॉल बनवला. पुढे खेळत असताना बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळते. एक धाव स्कोरकार्डवरती निश्चितपणे मिळेल, पण सिंगलनं काम चालणार नाहीये या मॅचमध्ये. तुम्हाला पुढे जायचं, सिंगलनं धावगती चालू राहील, पण तुम्हाला 70 पर्यंत पोहोचायचं आहे. या गोष्टीवरती भान ठेवत किंवा या गोष्टीचं माइंड सेट करत मैदानावरती खेळावं लागेल. टप्पा पडलाय, बॉल कुठे चाललाय, यस लेग स्टिक मिस आहे. अखिलजी जोशी साहेब यांच्या वतीने कळवण्यात आलंय हा व्हाईट बॉल आहे. त्यांच्या साथीला आपण पाहतोय आज ज्यांचा वाढदिवस आहे, आणि आज वाढदिवसाचं निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पहा ना, म्हणजे योग हा मात्र जुळून आलाय या मानाच्या स्पर्धेमध्ये. ज्यांनी दरवर्षी खूप सारी मेहनत घेतली अशी उमेशजी जगताप साहेब, त्यांचा वाढदिवस, आणि त्याच पंचाच्या भूमिकेमध्ये सुद्धा. ओहो, या वेळेला काय घडलंय, यष्ट्या दाखवल्या ना त्या अमीरनं वाकवल्या सुद्धा. मोठी विकेट, अजून एक फलंदाज बाद.
टीम भाई भाई साकडी हा संघ जर आपण पाहिला तर आता असं वाटायला लागलंय की तू चल मैं आया अशा पद्धतीचे एका मागोमाग एक बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये 70चा पाठलाग करायचा, 34 पर्यंत पोहोचलेत. त्याच्यामध्ये यदा कदाचित इथे एक धाव प्लस होईल का, पंचांना मात्र एक्सरसाइज करायला भाग पाडलाय. व्हाईट बॉल तिकडे मात्र येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल कमी गतीचा आक्रमण केलंय आणि इकडे मात्र यशस्वीरित्या फटका पाहायला मिळते. स्क्वेअर लेग पार बऱ्याचशा कालावधीनंतर हा षटकार. संपूर्ण ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं. वंडर स्पोर्ट्स इंडिया आज मात्र संपूर्ण 5 कॅमेऱ्यांच्या साथीनं या महाड नगरीमध्ये पूर्ण टीम वर्क त्यांचा पाहायला मिळाला आणि अव्वल दर्जाचं कामकाज. मास्टर कॅमेरासाठी तिकडे आपण जर पाहिलं तर श्रेयस सुतार पाहायला मिळतील, इकडे आपण पाहिलं तर सनी गिरी आपण पाहतोय, त्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रतीक गिरी आपल्याला पाहायला मिळतील, तिकडे समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर सूरज गिरी आपण पाहतोय आणि निश्चितपणे ॲक्शन रिप्लेसाठी प्रतीक गिरी आणि त्याचबरोबर ड्रोन कॅमेरा ड्रोन पूर्णपणे जे व्ह्यू आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कामकाज स्वतः या वंडर स्पोर्ट्स इंडियाचे सर्वेसर्वा गग्गागिरी आपल्याला पाहायला मिळतात. ही मेहनत आहे वंडर स्पोर्ट्स इंडियाची, ही मेहनत आहे संपूर्ण गिरी कंपनीची, ही मेहनत आहे संपूर्ण आपण जर पाहिलं तर आपल्या हक्काच्या वाहिनीची. एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन असाल तर बेल आयकॉनला सुद्धा हिट करून ठेवा जेणेकरून अशा पद्धतीच्या सुपर डुपर हिट स्पर्धा तुम्हाला याच यूट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळतील. दक्षिण रायगडामधील सध्याच्या घडीला अग्र नामांकित यूट्यूब वाहिनी म्हणून आवर्जून ज्या वाहिनीकडे आपण पाहतोय तीच वंडर स्पोर्ट्स इंडिया वाहिनी. जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे एक धाव मात्र येते पुढे, जिथे 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, म्हणजे आता दुसऱ्या बॉलवरती सिंगल, म्हणजे पहिला डॉट होता. ही मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या हातातून पूर्णतः निसटताना पाहायला मिळेल. इकडे बॉलिंग करणारा संघ म्हणजे ओम साई ग्रुप बारसगाव वरंद हा संघाचा बोलबाला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथून पुढे टीम इरफान 11 वहूर आणि टीम अलिझा झारा 11 चांडवे आपण रेडी राहायचंय. समोरचा बॉल बॅटची लीडिंग एज बॉल टर्न झाला आणि तिकडे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला बॉल मात्र टर्न होताना पाहायला मिळाला. बघता बघता अजून एक धाव स्कोरकार्ड वरती प्लस होतीये. आता मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम सांगेल की काय राहिलंय बाकी. पहा, हा संपूर्ण महाड शहर आपल्याला ड्रोन व्ह्यू मध्ये पाहायला मिळतात. हे क्षणचित्र टिपले जातात वंडर स्पोर्ट्स इंडिया या यूट्यूब वाहिनीवरती. महाड नगरी अगदी आपण जर पाहिलं तर ऐतिहासिक शहर, रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे महाड शहर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलं. खुलातला बॉल समोरच्या दिशेला मात्र इथं पाहायला मिळेल. लॉंग ऑनला प्रस्थान झालं, अजून एक धाव तिकडे मात्र मिळतीये. अगदी दोन्ही बॅटर आता असं वाटायला लागले की याच मैदानावरती संध्याकाळच्या किंवा सकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप किंवा जॉगिंगसाठी येतात ना काही मंडळी, तशा पद्धतीच्या धावा आता आमचे दोन्ही बॅटर घेतात. आरामामध्ये धावा धावल्या गेल्या. मॅच फिनिश, सामना जिंकलाय टीम ओमसाई ग्रुप बारसगाव वरंद या संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्हीही संघांना इथून पुढे पुढील वाटचालीसाठी